Hello friends, welcome to my YouTube channel Dhawar Physics. In the last video, we have completed to the energy of particle performing SHM. Now, in this video, we are going to start the next article of this chapter, that is composition of two SHMs. बेटा तुम्ही विचार करायला असतात composition of two SHMs म्हणजे काय असते सांगणार आहेत आपण पूर्ण. तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय composition of two SHMs मध्ये बेटा आपण कशाचा विचार करणार तर आपण याचा विचार करणार एक सिंगल पार्टिकल आहे and this single particle is subjected to two SHMs simultaneously. म्हणजे एका पार्टिकलला दोन SHM ला अंडरगो झाला, दोन SHM त्याच्यावरती ऍक्ट झाले तर आपल्याला विचार करायचा आहे त्या पार्टिकलचं रिझल्टंट मोशन कसं असेल. रिझल्टंट मोशन कसं असेल म्हणजे काय, रिझल्टंट मोशन SHM असेल का नसेल. जर ते SHM असेल तर त्याची अँप्लिट्यूड काय असायला पाहिजे, व्हॉट विल बी इट्स इनिशियल फेज फाय काय असेल, या सर्व डिफरंट क्वांटिटीज आपल्याला काढायच्यात बेटा. म्हणजे आता तुला कळालंय आजच्या व्हिडिओचं आपलं मेन इंटेन्शन काय, कंपोजिशन ऑफ टू SHMs म्हणजे दोन SHM जर एकत्र झाले बेटा तर रिझल्टंट मोशन कसं तयार होईल याचा विचार करायचा आपल्याला. ठीक आहे, चला मग आता त्याच्यासाठी आपण असं कन्सिडर करू a single particle, consider a single particle is subjected simultaneously to the two SHMs having same time period and same frequency, but these two SHMs have different amplitudes and different initial phase. Okay, मग बेटा आपण काय कन्सिडर केलं, एक सिंगल पार्टिकल आहे आणि तो त्याच्यावर एकदाच दोन SHM ऍक्ट व्हायले ज्यांचा की टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी सेम आहे बट त्यांच्या अँप्लिट्यूड आणि इनिशियल फेज आर डिफरंट आहे. मग आता या दोन SHM चे जर इक्वेशन लिहायचे ठरले बेटा कसे लिहू आपण, x1 मीन्स काय, पहिल्या SHM चं डिस्प्लेसमेंट आपण कसं लिहू, a1 sin this ओमेगा t प्लस phi1. बेटा आता काय काय लक्षात ठेवायचंय, याला 1 म्हटलं अँप्लिट्यूड डिफरंट आहे, फेज डिफरंट आहे. ओमेगाला आपण ओमेगा 1 का लिहिलं नाही बेटा, कारण ओमेगा म्हणजे 2π/t असते. दोन्ही SHM चा टाइम पिरियड कसा आहे, सेम आहे. मग दुसऱ्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन कसं असेल बेटा, x2 is equal to a2 into sin this ओमेगा t plus phi2 असं असेल. ठीक आहे, चल बेटा हे दोन SHM आपण कन्सिडर केले. ओके, आता काय विचार करायचा आपल्याला, हे दोन SHM सायमल्टेनियसली ऍक्ट झाले बेटा एका पार्टिकल वरती. सिंगल पार्टिकल जो आपण कन्सिडर केलाय इट इज ऍक्टेड अपॉन बाय द टू SHM सायमल्टेनियसली. पुन्हा पुन्हा नोट कर बेटा हे दोन SHM कसे आहेत, त्यांचे अँप्लिट्यूड अँड टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ही दोन SHM ची सेम आहे बट दे हॅव डिफरंट अँप्लिट्यूड्स अँड डिफरंट इनिशियल फेज phi1 अँड phi2. चला आता असं विचार करू, अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन हे दोन SHM चे दोन डिस्प्लेसमेंट आहेत बेटा, मग ते सायमल्टेनियसली जर ऍक्ट झाले व्हॉट विल बी द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, displacement is a vector quantity, so resultant displacement is a vector sum of x1 and x2. म्हणजे आपल्याला कळालं बेटा x should be equal to काय असेल, x1 plus x2. चल बेटा मी याच्या व्हॅल्यूज पुट करतो याच्यात. x1 म्हणजे काय इथं a1, this a1 into sin काय लिहिता येईल ओमेगा t plus phi1 हे प्लस x2 मीन्स काय a2 into sin this ओमेगा t plus phi2. बघ बेटा काय केलं आपण, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर सम ऑफ दिस टू इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट. मग x1 च्या ठिकाणी हे एवढी जी व्हॅल्यू बेटा आहे कुणाची व्हॅल्यू या x1 ची आणि x2 ची ही व्हॅल्यू. आता हे दोन्ही इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये दिसायला बेटा, बघ sin a plus b हे sin ओमेगा t ला a1 phi2 ला b1 sin a plus b. मग मी हा फॉर्म्युला यूज करतो बेटा, कोणता, युजिंग काय यूज करायचंय, दिस तुला माहिती sin a plus b can be written as sin a into cos b plus this cos a into sin b. मी याचा जर विचार केला, या फॉर्म्युल्याचा जर विचार केला त्याचा यूज करून मला वरचा भाग कसा लिहिता येईल बेटा, बघ हे x will be as it is, हे a1 will be as it is. याला कसं लिहिता येऊ शकतं, तर याला असं लिहिता येईल sin ओमेगा t into cos of phi1 plus cos ओमेगा t into sin phi1. Okay, a plus a2 will be as it is, again sin omega t plus phi2 can be written as कसं लिहिता येईल sin omega t into cos of phi2 plus this cos omega t into sin of phi2.
असं लिहिलं बेटा. ठीक आहे. चला आता मी इथं a1 न मल्टिप्लाय करतो, इथं a2 न मल्टिप्लाय करतो. जस्ट आता आपल्याला सिंप्लिफाय करायचं. a1 इंटू साइन ओमेगा टी इंटू कॉस ऑफ फाय 1 प्लस a1 इंटू कॉस ओमेगा टी इंटू साइन ऑफ फाय 1 प्लस दिस a2 इंटू साइन ओमेगा टी इंटू कॉस ऑफ फाय 2 प्लस दिस a2 इंटू कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय 2 असं लिहिता येईल बेटा. ठीक आहे. चला आता तुम्हाला विचार करायचा आहे, याच्यातून आपण काही कॉमन घेऊ शकतो का? कॉमन आलं तर ते कसं होईल? ह्या दोन टर्मचा विचार कर बेटा, याचा आणि याचा विचार करायचा. काय कॉमन निघू शकतं याच्यातून? साइन ओमेगा टी इथं पण आहे आणि इथं पण साइन ओमेगा टी. ठीक आहे. तर मी साइन ओमेगा टी कॉमन घेऊन टाकतो. त्याच्यातून शिल्लक काय राहतं? इथं राहील दिस a1 इंटू कॉस ऑफ फाय 1 प्लस इथं राहील बेटा a2 इंटू कॉस ऑफ फाय 2 हे प्लस. आता मग आता याचा विचार कर, हे एक टर्म विचार करायची बेटा आणि इथली टर्म विचार करायची. काय कॉमन आहे याच्यात? कॉस ओमेगा टी, कॉस ओमेगा टी. मी त्या कॉस ओमेगा टी ला कॉमन घेऊन टाकतो. कॉस ओमेगा टी राहिलेलं ब्रॅकेट मध्ये इथं काय राहील बेटा? दिस a1 इंटू साइन फाय 1 प्लस a2 इंटू साइन फाय 2 असं लिहून टाकलं मी. शिल्लक राहिलेला भाग त्या ब्रॅकेट मध्ये लिहिला आपण. ओके. आता बेटा हे फार मोठं एक्सपान्शन होईल. मग आता तुला एक लक्षात ठेवायचं, आपल्याला इथे एक छोटीशी ऍडजस्टमेंट करायची आणि ती तशी का करायची ते तुला नंतर पुढे गेल्यास कळल की तीच ऍडजस्टमेंट आपण का केली. सध्याला काय करू बेटा आपण? असं म्हणून सबस्टिट्यूटिंग. बघा बेटा मी काय सबस्टिट्यूट करतोय आणि सबस्टिट्यूट केल्यास काय येते. काय म्हणतो मी? हे दोन ब्रॅकेट विचार करा. मी हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट. मग बेटा काय सबस्टिट्यूट करायचं ते सुद्धा सोपं आहे. फक्त तुला विचार करायचा आहे. इथं कोण आलेलं आहे? इथं पण बघ a1 cos फाय 1 a2 cos फाय 2. मग दोन्ही ठिकाणी cos आहे a1 आणि a2. ही पहिल्या SHM ची अँप्लिट्यूड आहे, ही दुसऱ्या SHM ची अँप्लिट्यूड आहे. दोन्ही SHM कंबाईन झाले बेटा. आपल्याला माहित नाही की न्यू SHM ची अँप्लिट्यूड काय असेल. a1 असेल का a2 असेल का a1 प्लस a2 असेल का a1 बाय a2 असेल का a1 इंटू a2 असेल, याची आपल्याला काहीच आयडिया नाही. म्हणून आपण असं इमॅजिन करू, या दोन्हीला कंबाईन होऊन बेटा जे नवीन SHM तयार होईल त्याची अँप्लिट्यूड किती? r. मग आपण काय करायचं बेटा? हा जो ब्रॅकेट आहे आपला a1 cos फाय 1 प्लस a2 cos फाय 2, या ब्रॅकेटच्या ठिकाणी आपण a1 आणि a2 च्या ठिकाणी नवीनची अँप्लिट्यूड r समजू. आणि इथं बघा याचा काय cos आलाय, इथं पण cos आहे. मग फाय 1 घ्यायचा का फाय 2 घ्यायचा? परत काहीच घ्यायचं नाही. फाय 1 आणि फाय 2 च्या ठिकाणी बेटा आपण फाय पुट करू. म्हणून मी असं पुट केलं. कशासाठी पुट केलं? की आपल्याला आयडिया नाही की नवीन SHM मध्ये न्यू अँप्लिट्यूड काय असेल आणि फाय म्हणजे कोण आहे? इनिशियल फेज आहे, तो काय असायला पाहिजे. म्हणून आपण काय कन्सिडर केलं? नवीन SHM ची अँप्लिट्यूड a1 पण नाही a2 नाही, आपण काय घेतली? r. मग नव्याचा इनिशियल फेज फाय 1 का फाय 2 या दोन्ही पैकी काहीच नाही. आपण नवीन इमॅजिन केलं फाय, पुन्हा आपण नंतर तो काढणार आहे. मग हे पुट करायचे म्हणून मी याला इक्वेशन फर्स्ट म्हणतो. आणि दुसरा हा जो इथला ब्रॅकेट आहे बेटा कसा? तिथं काय a1 इंटू साइन फाय 1 प्लस दिस a2 इंटू कॉस ऑफ फाय 2. आता तुला गेस करायचं बेटा याच्या ठिकाणी काय पुट करशील? काय पुट करशील? a1 a2 च्या ठिकाणी r. करेक्ट. आणि इथं साइन फाय 1 सॉरी इथं काय साइन फाय 1 आणि साइन फाय 2 याच्या ठिकाणी काय पुट करायचं तुला? साइन फाय. पुन्हा एकदा आयडिया बेटा काय करायचंय? a1 a2 च्या ठिकाणी r, cos फाय 1 cos फाय 2 च्या ठिकाणी cos फाय. इथं a1 a2 च्या ठिकाणी r, sin फाय 1 sin फाय 2 च्या ऐवजी फक्त sin फाय. आलं लक्षात तुझ्या? आता ही अशी ऍडजस्टमेंट का केली ही पुढच्या स्टेपला तुला कळणार आहे. तात्पुरतं एवढं लक्षात ठेव बेटा काय केलं. चल मग आता या ब्रॅकेटच्या ठिकाणी मी r cos फाय पुट करतो आणि याच्या ठिकाणी r sin फाय. सो दिस इक्वेशन बिकम्स काय लिहिता येईल बेटा? हे साइन ओमेगा टी इंटू काय पुट करायचं आहे ब्रॅकेटच्या ठिकाणी? r cos फाय. हे प्लस इथले काय बेटा? हे cos ओमेगा टी. या ब्रॅकेटच्या ठिकाणी काय पुट करायचंय? a1 a2 च्या ठिकाणी r, sin फाय 1 sin फाय 2 च्या ठिकाणी sin फाय. म्हणून मी असं पुट केलं r इंटू sin फाय. मग तुला आता हे फार अवघड नाही लक्षात ठेवणं. sin sin च्या ठिकाणी sin, a1 a2 च्या ठिकाणी r, फाय 1 फाय 2 च्या ठिकाणी बेटा काय पुट केलं आपण? फक्त फाय हा इनिशियल फेज घेतला. ठीक आहे.
याला बेटा मी या दोन्ही मधून r कॉमन काढू शकतो. r जर कॉमन काढलं तर मला ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील बेटा, काय हे sin ओमेगा टी इंटू कॉस ऑफ फाय प्लस दिस कॉस ओमेगा टी इंटू साइन ऑफ फाय. काय केलं मी, हा इथून r आणि हा r कॉमन घेतला बेटा. तुला आता हे इक्वेशन कसं दिसायला बेटा, कसं आहे, ह्या ओमेगा टी ला a समज, ह्या फाय ला b समज. ह्या ओमेगा टी ला a कन्सिडर कर, फाय ला b कन्सिडर कर. कसं एक्सपान्शन आहे बेटा, विचार कर. sin a cos b प्लस cos a sin b. मग ओमेगा टी ला आपण काय इमॅजिन केलं, a आणि फाय ला b. तर sin a cos b परत हे काय, हे cos a इंटू sin b. आणि आपण इथंच बघितलंय इकडली साइड आली बेटा. मग अशी याला असं लिहिलं तर इकडच्या साइडला आपण असं कधी लिहू शकतो, म्हणून पुन्हा हाच फॉर्म्युला यूज केला आणि मी ही स्टेप अशी लिहितो बेटा, r इंटू काय लिहिता येईल, साइन a म्हणजे काय बेटा ओमेगा टी आणि b म्हणजे काय फाय, साइन ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे आता आपलं इक्वेशन असं बनलं बेटा, r x इज इक्वल टू r इंटू साइन दिस ओमेगा टी प्लस फाय. या टाइपचं इक्वेशन आपलं बनलं. आता तुला ऑब्झर्व करायचं की हे इक्वेशन काय सांगते. काय सांगतं बेटा हे इक्वेशन, दिस इक्वेशन इंडिकेट दॅट रिझल्टंट मोशन इज अगेन SHM बिकॉज इट इज इन द फॉर्म ऑफ x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय. a च्या ऐवजी फक्त कोणाला इथं r, r मीन्स काय, रिझल्टंट एम्प्लिट्यूड आहे. नवीन जे मोशन आहे बेटा त्याचे एम्प्लिट्यूड आहे. हे इक्वेशन काय सांगायला आपल्याला, हे इक्वेशन x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय हे या फॉर्म मध्ये आलं ते काय इंडिकेट करते, रिझल्टंट मोशन इज अगेन SHM बिकॉज हियर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज इन द फॉर्म ऑफ x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय. म्हणून बेटा आपल्याला असं कन्क्लुजन काढायचंय, असं कन्क्लूड करायचंय, when single particle is simultaneously acted upon by these two SHM, then resultant motion or composition of two SHM is again SHM. हे दोन SHM कंबाईन झाले बेटा. कंबाईन झाले म्हणण्यापेक्षा एका पार्टिकल वरती सायमल्टेनियसली ऍक्ट झाले तर या दोन्हीचं मिळून जे रिझल्टंट SHM तयार होईल इट इज अगेन SHM. कसलं SHM आहे बेटा, इथं ओमेगा फ्रिक्वेन्सी आली, अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे टाइम पिरियड त्याचा पूर्वी सारखाच राहिला, फक्त बदललं काय काय बेटा, साइनच्या बाजूला a किंवा a1 किंवा a2 च्या ठिकाणी काय आला, r आला. म्हणजे दोन SHM कंबाईन झाले, देयर इज चेंज इन एम्प्लिट्यूड ऑफ SHM. तर एम्प्लिट्यूड चेंज झाली बेटा, r आला आणि दुसरं काय चेंज केलं, फाय1 आणि फाय2 च्या ठिकाणी कोण आलाय, फाय आलाय. म्हणजे याचा अर्थ काय, when single particle is subjected simultaneously to the two SHMs, then there is change in resultant amplitude and resultant initial phase phi. Okay? मग तुम्हाला जर कोणी विचारलं बेटा दोन SHM कंबाईन झाले तर काय चेंज होतं आणि काय सेम राहतं, काय सेम राहिलं, ओमेगा सेम राहिला म्हणजे टाइम पिरियड रिमेन्स द सेम, सो फ्रिक्वेन्सी रिमेन्स द सेम and there is change in amplitude and initial phase of the SHM. ओके, कळालं तुला. पुन्हा एकदा वाक्य सांगतोय, दोन SHM कंबाईन झाले, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी सेम राहते, कारण हे पूर्वीचे दोन SHM कसे होते, having same time period and frequency but their amplitude and initial phase are different असे होते. म्हणून बेटा आता नोट करून ठेवा, दोन SHM कंबाईन झाले, एम्प्लिट्यूड चेंज होती, इनिशियल फेज चेंज होता. ठीक आहे बेटा. मग या इक्वेशन आपल्याला कळवलं दोन SHM कंबाईन झाले, रिझल्टंट मोशन इज अगेन SHM. बेटा तुला काय काय नोट करून ठेवायचंय, एक रिझल्टंट मोशन इज SHM, देयर इज नो चेंज इन टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी बट देयर इज चेंज इन, कशात चेंज झाला बेटा, रिझल्टंट एम्प्लिट्यूड अँड रिझल्टंट इनिशियल फेज. ओके, चला आता आपल्याला इंटरेस्टचा पार्ट कोणता बेटा, रिझल्टंट एम्प्लिट्यूड r काढायची आणि रिझल्टंट फेज इनिशियल फेज म्हणून आपण त्याला पाहिला तो फाय फाइंड आउट करायचा आपल्याला. ठीक आहे, चला बेटा आता आपल्याला रिझल्टंट एम्प्लिट्यूड ऑफ SHM काढायची. म्हणजे काय, आपलं आताचा इंटेन्शन असं आहे टू फाइंड r मीन्स काय, रिझल्टंट एम्प्लिट्यूड काढायची. हे अतिशय सोपं काम आहे बेटा. याला आपण आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडचा यूज करणार. आठवा, इक्वेशन फर्स्ट कसं होतं, आपण ते असं या टाइपने लिहिलं होतं, काय, हे r cos phi इट इज इक्वल टू काय होतं, a1 हे cos phi 1 प्लस a2 इंटू cos phi 2 असं होतं बेटा. ठीक आहे, आणि
हे दुसरं जे इक्वेशन होतं ते असं होतं, हे r sin phi इट इज इक्वल टू, कसं लिहिलं होतं इक्वेशन, दिस r sin phi इट इज इक्वल टू दिस a1 into sin phi 1 प्लस a2 into sin phi 2. हे सेकंड इक्वेशन होतं बेटा आणि हे फर्स्ट इक्वेशन होतं. बेटा आपल्याला r फाइंड आउट करायचा आहे. इमॅजिन करा याची ऍडिशन केली आणि आपण r कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील, cos phi प्लस sin phi. जसा की आपल्याकडे कोणताही फॉर्म्युला नाही, आपल्याला एक cos आणि sin व्हॅनिश करायचे बेटा. मग काय करणार आपण, या दोन्हीचा जर स्क्वेअर केला तो r स्क्वेअर cos स्क्वेअर phi प्लस r स्क्वेअर sin स्क्वेअर phi, sin स्क्वेअर phi प्लस cos स्क्वेअर phi 1 होईल. म्हणजे हे व्हॅनिश होऊ शकतात. म्हणून मी काय करतो, आधी या दोन्ही इक्वेशनचा स्क्वेअर करतो बेटा आणि स्क्वेअर करून त्यांना ऍड करतो. यांचे स्क्वेअर मी पुढे लिहितो बेटा. हे पहिल्याचा स्क्वेअर कसा येईल सांग, काय लिहिता येऊ शकतंय किंवा मी इथं लिहून टाकतो त्याचे स्क्वेअर. हे r स्क्वेअर cos स्क्वेअर phi इट इज इक्वल टू, याचा स्क्वेअर, याला a समज एवढ्या पार्टला आणि हा पार्ट b, तर स्क्वेअर असेल a1 स्क्वेअर cos स्क्वेअर phi 1 प्लस a2 स्क्वेअर cos स्क्वेअर phi 2 प्लस 2 a1 into a2 into cos of phi 1 into cos of phi 2. मी याला इक्वेशन थर्ड म्हणतो बेटा. ठीक आहे, चला याचा स्क्वेअर कसा येईल बेटा, r स्क्वेअर into sin स्क्वेअर phi इट इज इक्वल टू a1 स्क्वेअर into sin स्क्वेअर phi 1 प्लस a2 स्क्वेअर into cos स्क्वेअर phi 2 प्लस the sin स्क्वेअर phi 2 प्लस 2a1 into a2 into sin of phi 1 into sin of phi 2. याला इक्वेशन आपण 4 म्हणू बेटा. ठीक आहे, चला आता आपलं इंटेन्शन काय, या दोन्हीला ऍड करणं. म्हणून मी आता असं म्हणतो इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4 याचे ऍडिशन करतो बेटा. आता विचार करा, ऍडिशन करताना आपण याच्यातून r स्क्वेअर कॉमन घेतला बेटा. काय राहील ब्रॅकेट मध्ये, इथं राहील हा cos स्क्वेअर phi प्लस sin स्क्वेअर phi असा राहील. इट इज इक्वल टू, पुन्हा बघा बेटा आपण या दोन्हींमधून काय कॉमन काढू शकतो, काय कॉमन काढता येईल, a1 स्क्वेअर कॉमन येईल. सो a1 स्क्वेअर इन ब्रॅकेट cos स्क्वेअर phi 1 प्लस sin स्क्वेअर phi 1. पुन्हा बघा बेटा आपण या दोन्हींमधून काय कॉमन काढू शकतो, a2 चा स्क्वेअर कॉमन काढू शकतो. सो a2 स्क्वेअर इन ब्रॅकेट काय राहील cos स्क्वेअर phi 2 प्लस cos स्क्वेअर phi 1 आणि प्लस या दोन्हींमधून काय कॉमन निघतं बेटा, बघ काय निघल, 2a1 into a2. हे प्लस मी असं लिहितो 2a1 into a2 आणि ब्रॅकेट मध्ये जे शिल्लक राहील किंवा मी इथं खाली देतो एक्सपान्शन प्लस या दोन्ही मधून 2a1 into a2. ब्रॅकेट मध्ये काय काय राहतं बेटा, काय राहील इथं cos of phi 1 into cos of phi 2 प्लस sin of phi 1 into sin of phi 2. चला बेटा आता तुम्हाला विचार करायचा आहे कुणाचे एक्सपान्शन, प्रत्येकाची व्हॅल्यू पुट करायचा आहे. ओके, काय इथे cos स्क्वेअर phi प्लस sin स्क्वेअर phi 1, cos स्क्वेअर phi 1 प्लस sin स्क्वेअर phi 1 cos स्क्वेअर phi 2 प्लस हे sin स्क्वेअर phi 2. बघायचे cos स्क्वेअर phi 1 प्लस sin स्क्वेअर phi 1. हे कुठून कॉमन काढले बेटा, इथून काढले, तर हे दोन्ही 2 असायला पाहिजे, हे पण 2 असायला पाहिजे. cos स्क्वेअर phi 2 प्लस sin स्क्वेअर phi 2 1 असेल. म्हणजे याची पण व्हॅल्यू 1 आहे, याची पण व्हॅल्यू 1 आहे. फक्त आपल्यासाठी नवीन कोणता भाग आहे, हा कसा बेटा, cos phi 1 ला a म्हणा, याला b म्हणा, याला परत phi 1 म्हणजे a असेल आणि याला b म्हणा. कोणता फॉर्म आहे बेटा, आहे cos a cos b प्लस sin a sin b. ट्रिगोनोमेट्री मध्ये हा कुणाचं एक्सपान्शन आहे बेटा, याचं एक्सपान्शन आहे. म्हणजे मी इथं तुम्हाला कळावं म्हणून लिहितो किंवा मी आधी एक स्टेप जाऊ देतो बेटा. हे काय येईल, r स्क्वेअर. याची व्हॅल्यू शाळेपासून माहिती तुम्हाला किती असते, 1. इट इज इक्वल टू, हा कोणाला a1 स्क्वेअर, याची व्हॅल्यू 1 प्लस a2 स्क्वेअर, या ब्रॅकेटची व्हॅल्यू 1 प्लस हे 2a1 into a2 इन ब्रॅकेट काय cos of phi 1 into cos of phi 2. किंवा तुम्ही याला असं लिहू शकता डायरेक्टली cos of phi 1 minus phi 2. कसं केलं बेटा आपण, कोणता फॉर्म्युला वापरला, मी इथं लिहितो सिन्स. काय, हे cos a minus b चा फॉर्म्युला असा असतंय cos a cos b प्लस sin a into sin b. ट्रिगोनोमेट्री मधला हा फॉर्म्युला आहे, तुम्हाला हा पाठ करावा लागेल बेटा. ठीक आहे, मग बघा हे एक्सपान्शन आलं इथं, तर आपण इकडला भाग लिहिला. a म्हणजे कोण आहे बेटा, phi 1 आणि b म्हणजे कोण आहे, phi 2.
म्हणून आपण याला असं लिहिलं cos phi1 minus phi2. मग एम्प्लिट्यूड काढायची तर मी दोन्ही साइडचा रिझल्टंट घेतो. कसं आलं हे a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस हे 2a1 into a2 into cos of phi1 minus phi2 हे असं आलं. सो दिस इज एन एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट एम्प्लिट्यूड r. काय काय काढा म्हणू शकते बेटा तुम्हाला? r काढा. आता काय काढायचं राहिला? रिझल्टंट इनिशियल फेज. रिझल्टंट इनिशियल फेज म्हणजे काय? फाय फाइंड आउट करायचा आहे. मग आपण आता फाय फाइंड आउट करायला हे सोपं काम मी इथं कंप्लीट करतो बेटा. तुम्ही लक्ष देता. काय करायचंय? हे टू फाइंड फाय. फाय ची व्हॅल्यू काढायची बेटा आपल्याला. फायचं एक्सप्रेशन काढायचंय. मग मी तुम्हाला काय म्हणतो? इक्वेशन 1 ला 2 ने डिवाइड केलं बेटा तर आर आर कॅन्सल होते. सॉरी 2 ला 1 ने डिवाइड केलं तर आर आर कॅन्सल होते. sin phi upon cos phi is equal to tan phi. म्हणून म्हणतो इथं मी काय? इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 ला 1 ने डिवाइड करा बेटा. काय येते बघू आपण. बघा इक्वेशन 2 ची LHS काय होती? काय होती हे r sin phi upon r cos phi. बघा ह्याच्या LHS ने डिवाइड केलं. तसंच इकडे सुद्धा काय असेल बेटा? हे a1 into sin phi1 प्लस a2 into sin phi2. ही इक्वेशन 2 ची RHS आहे बेटा. तसेच इक्वेशन 1 ची RHS a1 into cos of phi1 प्लस a2 into cos of phi2 असं आलं. मी याला असं ब्रॅकेट करून टाकतो याला RHS ला. बेटा हे r गेट कॅन्सल. काय मिळाले इथं? हे tan phi it is equal to हा पूर्ण ब्रॅकेट as it is a1 sin phi1 plus a2 हे sin phi2 divided by हे a1 cos of phi1 plus a2 into cos of phi2. आणि बेटा आपली या एक्सप्रेशन ची लास्ट स्टेप म्हणजे कोणती? हा फाय काढायचा आहे. या tan ला मी तिकडे पाठवून टाकेल. सो tan phi is equal to दिस tan इनवर्स. tan ची पॉवर इथं +1 असेल. पुढे गेल्यास मायनस झाली. काय? a1 into sin of phi1 plus a2 into sin of phi2 divided by a1 cos phi1 plus a2 cos phi2 अशी झाली. आणि ह्याला आपण असं म्हणू शकतो दिस इज एन एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट इनिशियल फेज फाय झालं बेटा. ठीक आहे. मग बघा कंपोजिशन ऑफ SHM मध्ये 3 टप्पे केले आपण. एक रिझल्टंट मोशन कसं आहे म्हटलं? SHM ज्याची एम्प्लिट्यूड किती? r. आणि ही एम्प्लिट्यूड r आपण इथं फाइंड केली. आणि त्या SHM चा रिझल्टंट इनिशियल फेज बेटा किती होता? फाय. तो सुद्धा आपण इथं काढायचा प्रयत्न केला. ठीक आहे. मग बघा आपण काय केलं आधी? x1 x2 आले 2 SHM घेतले. ते कंबाईन केले. कंबाईन केल्यास आपल्याला असं कळालं रिझल्टंट मोशन इज अगेन SHM हुज एम्प्लिट्यूड इज r आणि इनिशियल फेज इज फाय. त्याचा टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी रिमेन्स द सेम. काय काय चेंज झालं आणि काय सेम राहिलं बेटा? काय चेंज झालं? एम्प्लिट्यूड आणि इनिशियल फेज फाय चेंज झाला आणि सेम काय राहिलं? इट्स टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी रिमेन्स द सेम. मग आता तुम्हाला चेंज झालेला फॅक्टर कोणता आहे बेटा? r. r म्हणजे काय? एम्प्लिट्यूड जी की आपण इथं काढली. आणखी काय चेंज झालं होतं? रिझल्टंट इनिशियल फेज दॅट इज फाय. आणि त्याचं सुद्धा एक्सप्रेशन बेटा आपण इथं काढून टाकलं. ठीक आहे. मग हे असे दोन्ही एक्सप्रेशन्स तुमच्याकडे झाले. आता बेटा आणखी याच्यावर आपल्याला काय विचारू शकतात? लक्षात घ्या. काय? ही जी एम्प्लिट्यूड आहे रिझल्टंट एम्प्लिट्यूड याच्या डिफरंट स्पेशल केसेस विचारू शकतात. म्हणजे कशा? हा जो phi1 minus phi2 काय म्हणणार बेटा याला? त्या दोन SHM मधला तो फेज डिफरन्स आहे. फेज मधला डिफरन्स आहे. मग या फेज डिफरन्सच्या तुम्हाला व्हॅल्यूज देतील डिफरंट. म्हणजे असं म्हणतील फेज डिफरन्स 45 चा आहे, 30 डिग्रीचा आहे, 60 डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा आहे, 180 डिग्रीचा आहे. तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड काढा असं म्हणू शकते तुम्हाला. मग आपण या phi1 minus phi2 याच्या डिफरंट व्हॅल्यूज पुट करायच्या आणि त्याच्या स्पेशल केसेस सॉल्व्ह करायच्या. थोडक्यात तुम्हाला कळालं बेटा. आता आपलं पुढचं आर्टिकल कोणतं आहे? स्पेशल केसेस ऑफ द एम्प्लिट्यूड. बघा थोडासा जास्त मॅथमॅटिकल पार्ट आहे पण इझी. एवढा काही अवघड नाही. आपण फक्त 2 फॉर्म्युले यूज केले बेटा. कोणते? sin a plus b वाला एकदा वापरला आणि cos a minus b वाला एकदा वापरला. ठीक आहे. या दोन्हीचा यूज करून आपण हे डेरिव्हेशन संपवलेलं आहे. चला बेटा आता पुढचं आर्टिकल आपलं कशाचं आहे? वी वांट टू स्टडी द स्पेशल केसेस ऑफ द रिझल्टंट एम्प्लिट्यूड. त्याच्यापैकी बेटा मी फर्स्ट केस तुमच्या पुढे सॉल्व्ह करायला घेतो. मी एक सॉल्व्ह केली की बाकीच्या तुम्हाला येऊ शकतात.
काय फर्स्ट पहिली केस अशी when phase difference between two SHM that is phi1 minus phi2 किती घेतो बेटा मी 0 घेतो. बघ बेटा मग तुला माहिती आहे रिझल्टंट अँप्लिट्यूड कशी होती आपली r इज इक्वल टू अंडर रूट काय काय होतं r1 स्क्वेअर सॉरी a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 इंटू a2 इंटू कॉस ऑफ phi1 मायनस phi2 असं एक्सप्रेशन होतं बेटा. आता इथे काय म्हणते phi1 मायनस phi2 0 घ्या म्हणजे आपण असं लक्षात आणून देऊ हिअर दिस phi1 मायनस phi2 इट इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय झाला बेटा दिस cos ऑफ phi1 मायनस phi2 इट इज इक्वल टू cos 0 ची व्हॅल्यू किती बेटा याच्या ठिकाणी 0 पुट केलं तर 1 असायला पाहिजे असं म्हणू आपण. मग ही जी व्हॅल्यू ती मी इथं पुट करतो. बघा कशी येईल अँप्लिट्यूड r इज इक्वल टू काय येईल हे a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस हे 2a1 इंटू a2 इंटू cos phi1 मायनस phi2 ची व्हॅल्यू 1 असेल बेटा. का 1 असेल कारण हा जो फेज डिफरन्स आहे दोन एसएचएम मधला phi1 मायनस phi2 इक्वल टू ही केसच आपण त्याची घेतली किती 0 आहे फेज डिफरन्स. ओके चला मी याला जर व्यवस्थित लिहिलं तर हे मला असं दिसेल दिस a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 इंटू a2. बेटा हे कुणाचं एक्सपान्शन आहे रे a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे मी यालाच असं लिहू शकतो बेटा दिस a1 प्लस a2 अँड ब्रॅकेट स्क्वेअर याचा एक्सपान्शन आहे. आता हा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल सो r इज इक्वल टू a1 प्लस a2 असं येईल फक्त. याचा अर्थ काय बेटा when there is no phase difference between two SHM means किती 0 असला की रिझल्टंट अँप्लिट्यूड मॅक्सिमम आहे. मॅक्सिमम म्हणजे किती a1 प्लस a2 एवढी असतील. याच्यात आणखीन एक केस असेल बेटा स्पेशल केस कोणती इफ आपण जर असं इमॅजिन केलं a1 is equal to a2 is equal to a means काय बेटा two SHM has same initial amplitude. दोन्ही SHM च्या इनिशियल अँप्लिट्यूड जर सेम असत्या तर a1 equal to a2 equal to a लिहिलं तेव्हा a plus a किती होईल बेटा 2a. so r is equal to a plus a and hence resultant amplitude is काय असेल 2a असेल. मग बेटा कधी कधी तुम्हाला MCQ विचारू शकतात दोन एसएचएम मधला फेज डिफरन्स 0 आहे तर रिझल्टंट अँप्लिट्यूड सांगा म्हणतील किती a1 प्लस a2 आणि जर अँप्लिट्यूड दोन्हीची सेम असेल तेव्हा रिझल्टंट अँप्लिट्यूड किती होईल दुप्पट होईल म्हणजे ट्वाइस ऑफ इनिशियल अँप्लिट्यूड a असेल. ही एक केस झाली बेटा ठीक आहे. चला मी आता आणखीन एक केस तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो म्हणजे आपण केस सेकंड घ्यायला बेटा कशी तरी phi1 मायनस phi2 ची व्हॅल्यू आपण किती घेऊ 30 डिग्री घेऊ. phi1 मायनस phi2 इज इक्वल टू 30 डिग्री म्हणजे पाय बाय 6 असेल. बघा phi1 मायनस phi2 ची व्हॅल्यू पाय बाय 6 असेल तर तिथे काय लिहिता येईल बघा r चे एक्सप्रेशन ही पहिली स्टेप मी कॉपी करायला परत काय सांगते हे r इज इक्वल टू दिस अंडर रूट काय काय असतं बेटा a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a2 a2 इंटू कॉस ऑफ phi1 मायनस phi2 असं एक्सप्रेशन आहे त्याचं ठीक आहे. चला हे एक्सप्रेशन लिहिलं आपण. चला परत काय म्हणणार आपण इथं हिअर काय सांगायचंय phi1 मायनस phi2 इज इक्वल टू पाय बाय 6 म्हणजे किती बेटा 30 डिग्री. आता तुला माहिती बेटा cos 30 डिग्रीची व्हॅल्यू किती असते तर √3/2 देअरफॉर मी असं म्हणतो की इथं दिस cos ऑफ phi1 मायनस phi2 हा किती असायला पाहिजे बेटा √3/2 एवढा असावा कारण cos 30 मीन्स √3/2 ही व्हॅल्यू मी इथं पुट करतो. सो दिस r इज इक्वल टू अंडर रूट काय काय येईल बेटा a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 इंटू a2 इंटू √3/2 असं असं. Here this 2 get cancel. So resultant amplitude is equal to this a1 square plus a2 square plus √3a1 इंटू a2 अशी असेल बेटा ठीक आहे. ही झाली रिझल्टंट अँप्लिट्यूड. मग आता बेटा काय करायचं तुला परत ही केस की a1 इक्वल टू a2 असेल तर आणखी इफ a1 इक्वल टू a2 इक्वल टू a कारण हे कोणाचंच एक्सपान्शन आहे बेटा हे जसं कोणाचं एक्सपान्शन होतं a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर मग हे स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झालं हे मात्र रूटच्या बाहेर येत नाही म्हणून आपण इथंच थांबू.
मग याला A1 इक्वल टू A2 इक्वल टू A म्हणजे एम्प्लिट्यूड सेम घेतली तर R इज इक्वल टू काय येऊ शकतंय A1 च्या ठिकाणी A स्क्वेअर प्लस परत त्याच्या ठिकाणी A स्क्वेअर रूट 3 A1 च्या ठिकाणी A इंटू A काय आलं बेटा बघ याला सिंप्लिफाय जर केलं तर किती झाले हे 2A चा स्क्वेअर प्लस रूट 3 इंटू A स्क्वेअर बेटा मी याच्यातून A स्क्वेअर कॉमन काढून टाकतो A स्क्वेअर कॉमन काढला तर काय राहील दिस A स्क्वेअर 2 प्लस रूट 3 म्हणजे बेटा हे A स्क्वेअर जर रूटच्या बाहेर आले तर मी असं लिहिल त्याला 2 प्लस रूट 3 आणि बाहेर काय A असं येईल ठीक आहे ही झाली रिझल्टंट एम्प्लिट्यूड फेज डिफरन्स किती घेतला बेटा π/6 अशा प्रकारे आपण स्पेशल केसेस डिस्कस करू शकतो तुम्हाला आता अनेक केसेस घ्यायच्यात बेटा पुढच्या केसेस तुम्ही सॉल्व करायच्या कोणत्या बघा केस थर्ड तुम्हाला अशी घ्यायची φ1 मायनस φ2 ही जी केस आहे बेटा इथं π/6 होता आता 40π घ्यायचं आहे तर π/4 घ्या तुम्ही सॉल्व करा आता मी सॉल्व करणार नाही परत पुढची जी फोर्थ केस आहे ती अशी घ्या हे φ1 मायनस φ2 हा जो फेज डिफरन्स आहे हा 45 च्या ऐवजी 60 म्हणजे किती π/3 घ्या पुढची केस अशी घ्या φ1 मायनस φ2 इट इज इक्वल टू π/2 एवढा घ्या म्हणजे किती 90 डिग्री हा किती बेटा 45 डिग्री हा आहे 60 डिग्री हा झाला 90 डिग्री आणि आणखीन एक पुढची 6 नंबरची केस अशी घ्या φ1 मायनस φ2 आणि ह्याची व्हॅल्यू पाय रेडियन एवढी घ्या एवढ्या स्पेशल केसेस बेटा आता ह्या तुम्हाला सॉल्व करायच्या पाय म्हणजे किती असेल बेटा हे 180 डिग्री आता तुम्ही म्हणता सर आम्हाला एवढं काम देऊ नका बघा हे सॉल्व केले पुन्हा पुन्हा असंच येणार आहे तुम्हाला फक्त इथला विचार करायचा आहे की ह्याची व्हॅल्यू किती असते जसे आपण इथे विचार केले फेज डिफरन्स 0 आला तर cos 0 1 फेज डिफरन्स 30 असेल तर cos 30 रूट 3/2 याला π/4 असेल तर 1/√2 π/3 असेल तर किती असेल हाफ आणि π/2 असेल तर किती 0 असते cos ची व्हॅल्यू तो टेबल शाळेतला तुम्ही लक्षात आणा cos कितीची व्हॅल्यू किती असते ते आणि त्याच्यानुसार ह्या 1 2 3 4 ह्या 4 स्पेशल केसेस बेटा तुमच्यासाठी आजचं होमवर्क आहे असं समजायचं ठीक आहे मग हा होमवर्क तुम्हाला कंप्लीट करायचा आहे ठीक आहे बेटा आज आपण काय स्टडी केलं कंपोजिशन ऑफ SHM त्याच्यात कळालं आपल्याला एम्प्लिट्यूड चेंज होती त्याचं डेरिवेशन काढलं रिझल्टंट फेज फाय चेंज होतो इनिशियल त्याचं एक्सप्रेशन काढलं आणि आपण स्पेशल केसेस ऑफ एम्प्लिट्यूड स्टडी केले ठीक आहे तर बेटा आज एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची उद्या आपली टेस्ट आहे गेल्या वेळेस काही लोकांची गडबड झाली होती की सर माझ्याकडे ऍप डाउनलोड नाही किंवा मला बॅच मध्ये दिसतच नाही नेक्स्ट टाइमला उद्याची परीक्षा 8 ते 8:30 एवढ्या अर्ध्याच तासात होईल बेटा त्याच्यावर तुम्हाला वेळ मिळणार नाही प्रत्येकाला 8 वाजता लाईव्ह यायचंय 8 ते 8:30 याच वेळात तुम्हाला अर्ध्या तासाची टेस्ट अवेलेबल आहे आणि यावेळेस मात्र मी तुमच्यावरती ऍक्शन घेईल मी विचार करेल पुन्हा तुम्हाला ठेवायचंय का नाही ठेवायचंय ते कारण गेल्या वेळेस काही लोक असे म्हटले सर तुम्ही SMS टाकला होता की नेक्स्ट 24 आवर मध्ये सोडू शकतात आणि तो मी टाकला पण होता पण माझ्या पुन्हा असं लक्षात आलं की काही लोक त्याच्यामध्ये फ्रॉड करू शकतात चीटिंग करू शकतात म्हणून मी ते कॅन्सल केलं बेटा ठीक आहे यावेळेस जे लोक परीक्षा देणार नाही त्यांचा पुढे विचार केला जाणार नाही ओके म्हणून प्रत्येकानं ऍप डाउनलोड करा बॅच मध्ये ऍड व्हा आणि पुन्हा कसलंही कारण सांगू नका नाही तर मला तुमच्या घरच्यांशी बोलावं लागेल आणि जे लोक असे आहेत बेटा की क्लासला नाही येत आपल्या पण आपले मुलं आहेत बेटा 80 आणि तो पाहतात रोज व्हिडिओ आपला नियर अबाउट 200 पीपल्स व्हिडिओ पाहतात याचा अर्थ 100 मुलं आपले असा व्हिडिओ पाहतात जे आपल्या क्लासेसला नाही मुद्दाम त्यांच्यासाठी मी तुम्हाला सजेशन सांगायला त्या लोकांना की तुम्हाला जर क्लासच्या ऑनलाईन टेस्ट द्याव्याशा वाटत असतील तर तुम्ही ऍप डाउनलोड करा मला रिक्वेस्ट पाठवा आणि तुम्हाला फक्त 1000 रुपये फीस एवढी पेड करायची त्याच्यात तुम्हाला टेस्ट मिळू शकतात बाकीचा भाग मिळणार नाही म्हणून तुम्हाला जर क्लासच्या टेस्ट द्यायच्या असतील व्हिडिओ तर सध्याला तुम्ही पाहिलातच पण फक्त क्लासच्या विद्यार्थ्यांना डबल ट्रॅक आपण आता सुरू करणार आहे दुसरा जो की ऍप मधून असेल ठीक आहे तो बाकीच्या मुलांना मिळणार नाही पण टेस्ट सिरीज तुम्हाला मिळू शकते तुम्ही त्या टेस्ट देऊ शकता बेटा ठीक आहे म्हणून तुम्ही मला रिक्वेस्ट पाठवा मी बॅच मध्ये ऍड करेल पण त्याच्यासाठी तुम्हाला मिनिमम 1000 रुपये एवढी फीस पेड करावी लागेल बेटा क्लासला नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नोट करा जे आहेत
त्या लोकांना कसलाही चार्ज द्यायचा नाही, तुम्हाला फ्री मध्ये टेस्ट आहे क्लासचा भाग म्हणून. ठीक आहे बेटा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पळालो. राहिलेला भाग म्हणजे कंपोजिशन ऑफ SHM वरचे MCQs किंवा नेक्स्ट आर्टिकल उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण. ठीक आहे बेटा. आज आपण इथं थांबूया.